रवींद्र वायकरांचा उद्धव ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। ठाकरे गटाचे रवींद्र वायकर अखेर शिवसेनेत। सत्तेशिवाय पर्याय नसतो, सत्तेत असल्यावरच कामं करता येतात। शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया। आमच्यामध्ये तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता। रवींद्र वायकर आणि माझ्यातील संभ्रम दूर झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वायकरांच्या पक्षप्रवेशानंतर महत्त्वाचं वक्तव्य। पण भाजपने तर जय जय आयाराम, सगळ्या आयारामांची मंदिरं बांधतायत, सगळे आयाराम, पण काय मुळामध्ये हृदयातच राम नाहीये। जय आयाराम ही भाजपची नवी घोषणा। आमदार रवींद्र वायकरांच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशावर उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। उद्धव ठाकरे गटातून आउटगोईंग सुरूच। आणखीन एक आमदार शिवसेनेच्या वाटेवर। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। शिवसेनेची 13 तर राष्ट्रवादीची किमान 8 ते 10 जागांची भाजपकडे मागणी। जागा वाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यावर उद्या दिल्लीत पुन्हा खलबतं। अमरावती लोकसभेसाठी सुजात आंबेडकरांसह आनंदराज आंबेडकरही इच्छुक। वंचितच्या कार्यकर्त्यांचा सुजात यांच्या उमेदवारीसाठी आग्रह। अमरावती नक्की कुणाला मिळणार याकडे लक्ष। कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या विरोधात धनंजय महाडिकांना रिंगणात उतरवण्याची महायुतीची रणनीती, तर मुख्यमंत्र्यांची दोन्ही खासदारांसोबत चर्चा। धनंजय महाडिकांनी चर्चा फेटाळली। रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोतांचा महायुतीसोबतच राहण्याचा निर्धार। म्हाडा आणि हातकणंगलेवरचा दावा मात्र कायम। उद्धव ठाकरे गट सोडणार नाही, भास्कर जाधवांची ग्वाही। तर 2019 मध्ये मंत्रिपद दिलं नाही, पक्षफुटीनंतर प्रतोद केलं नाही। जाधवांनी जाहीरपणे बोलून दाखवली मनातली खंत। कन्नड साखर कारखाना जप्तीची प्रेस नोट कॉपी पेस्ट करून ईडीनं प्रसारित केली। कॉपी पेस्ट प्रेस नोटच्या विरोधात कोर्टात जाण्याचा रोहित पवारांचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।